प्राध्यापक डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या संकल्पनेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। कोल्हापुरात मिस क्लार्क बोर्डिंग येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक साताप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आर.बी. कोसंबी, बी.के. कांबळे, धम्मरक्षित कांबळे यांनी तालुका गाव पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय काम करण्याचे आवाहन केले। नमो बुद्धाय। आज कोल्हापूर या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्हा नूतन कार्यकारिणी गठीत झालेली आहे आणि ह्या आज कार्यकारिणीची पहिली मीटिंग ह्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये मिस क्लार्क बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आली। या मीटिंगला आपल्या भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आयुष्मान महेश धम्मरक्षित सर व आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व नूतन पदाधिकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीत ही आजची बैठक संपन्न झालेली आहे। आपल्याला माहीत आहे की कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक आहे, पुरोगामी आहे आणि या ऐतिहासिक पुरोगामी जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी आता गठीत झालेली आहे। आपले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। 5 मे 1955 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब हे काम करत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही कार्यकारिणी सादर करत असताना प्रत्येक तालुक्यातील सर्व प्रतिनिधींना यात समावेश करून घेतलेला आहे आणि ही जम्बो कार्यकारिणी मला वाटतं महाराष्ट्रात असेल अशी जम्बो कार्यकारिणी ही भारतीय बौद्ध महासभेची आम्ही गठीत केलेली आहे। यासाठी सर्व आपल्याला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच महासचिव राज्य कार्यकारिणी आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी प्रभारी म्हणून ज्यांनी काम केलं ते संदीप कांबळे मुंबईकर यांचंसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही भारतीय बौद्ध महासभा एक धम्माचं काम करत आहे आणि हे धम्माच्या कामाबरोबरच साहेबांचं जे उद्दिष्ट आहे की बँक डॉक्टर बी.आर. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचं सुद्धा आम्ही उभारणी लवकरच या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू करत आहोत। आज त्या अनुषंगानं आज आमची बैठक झाली आणि या कोणत्याही परिस्थितीत येत्या 2-3 महिन्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4000 शेअर्स घेऊन आम्हाला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे डॉक्टर बी.आर. आंबेडकर मल्टीस्टेट बँक ही स्थापना करायची आहे आणि ही बँक करत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तळागाळातील सर्व आपल्या लोकांना एक त्याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे। मानवान आणि महामातांना विनम्र असं अभिवादन। आज या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये खास करून बिंदू चौकामध्ये भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी गठीत करून ती जाहीर करण्यासाठी आज इथं आपण जमलेलो होतो। ती रीतसरपणे आज कोल्हापूर जिल्ह्याची टीम ह्या ठिकाणी जाहीर झालेली आहे। या जाहीर झालेल्या टीमचं पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या कार्याची कशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे, आपण कुठल्या माध्यमातून कार्य केलं पाहिजे हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं। बाबासाहेबांनी दिलेलं जे काय 10 सूत्री कार्यक्रम आहे त्या 10 सूत्री कार्यक्रमावर आपण काम करायचं आहे। त्या 10 सूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातूनच म्हणजे बाबासाहेबांनी जे काही ब्लूप्रिंट दिलेले आहे त्या ब्लूप्रिंटवर आपल्याला काम करायचं आहे। प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःची जबाबदारी समजून कशा पद्धतीने कार्य करावं हे त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे। परत जे काय आज ह्या सध्या देशामध्ये जी आपल्या समाजाची जी अवस्था आहे ही अवस्था बघून बाबासाहेबांचे जे काही 10 सूत्री कार्यक्रम आहे त्या 10 सूत्री कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून या देशामध्ये बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व वर्ल्ड फिलोसॉफी ऑफ बुद्धिस्टचे उपाध्यक्ष माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे बौद्धांच्या आर्थिक व्यवस्थेचे निर्माण करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने काम आपण करायला पाहिजे त्याची या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे। कारण आज या देशामध्ये जर आम्हाला आमचं अस्तित्व टिकवायचं असेल, या देशामध्ये जर आमचं भविष्य घडवायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला आमची आर्थिक व्यवस्था मजबूत होणं गरजेचं आहे आणि ती आर्थिक व्यवस्था मजबूत जर करायचं असेल तर आम्हाला हे जे काय बौद्धांची स्वतंत्र बँक ह्या भारतामध्ये जी काय निर्माण होत आहे त्या बँकेचं पहिल्यांदा आपण शेअर्स घेणं गरजेचं आहे हे तिथं ठामपणे सांगितलं गेलं, लक्षात घ्या। महत्त्वाचा विषय म्हणजे बौद्ध महासभेचं काम गतीनं वाढवणं आणि त्याच अनुषंगानं बँकेचं पण काम आपण हाती घेणं आणि तेही मोठ्या गतीनं पुढं नेणं हे 2 जे ठराव महत्त्वपूर्ण झालेत ते फार महत्त्वाचे आहेत।
ऐतिहासिक या बिंदू चौकामध्ये त्याचं अध्यक्षाने पुनरुच्चार केलेला आहे. मी करत नाही, तरी देखील एवढं सांगतो की राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन एक देशभर जगभर जी चळवळ चालू आहे बौद्ध महासभेच्या माध्यमातून, ती चळवळ ही आपल्या आंबेडकरी चळवळीची ही मातृ चळवळ आहे, मातृभावनेची चळवळ आहे. आणि त्याची नाळ जोडून जे काय विधायक काम चालू केलेलं आहे, शैक्षणिक म्हणा, आर्थिक क्षेत्रात बँकेचं, ही कामं फार महत्त्वाची आहेत. आणि त्याला वाहून घेणारी एक टीम तयार अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तयार व्हावं लागली. आणि राजरत्न आंबेडकरांचं नेतृत्व हे निर्विवाद नेतृत्व आहे आणि भयंकर त्यागी आणि समर्पक असं त्यांनी जीवन आपलं या कार्यासाठी वेचायचा त्यांनी निश्चय केलेला आहे. तेव्हा त्या कार्याला आणि त्यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या समर्पक भावनेला आम्ही वंदन करतो आणि इथून पुढं आम्ही कामाला सुरुवात करण्याचा निश्चय केलेला आहे. तो परत त्याचा उच्चार करून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाच्या विरोधात सगळं आमच्या विरोधात षडयंत्र सुरू केलं. आज आम्ही पाहतोय की विशिष्ट समाज या सहकाराच्या माध्यमातून आता उपनगरामध्ये सुद्धा आम्ही बघतोय की फार मोठे मोठ्या बंगले बांधून राहतात आणि आम्ही मात्र शिकलो, मोठे झालो, बंगले बांधलेत ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामुळे बांधलेत. आता ती संधी आजऱ्या कोल्हापुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण करायचं काम राजरत्न आंबेडकरजी करत आहेत. हे खरोखर अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कारण सर्वसामान्य माणसांच्या हाताला काम द्यायचं जर असेल तर आम्ही स्वतःचं असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. का तर मी पाहतोय की आम्हाला आमच्या गावातल्या एखाद्या संस्थेमध्ये घेतानासुद्धा 100 वेळा विचार केला जातो आहे. त्यांनी मात्र माझ्या जवळचा, माझ्या वर्गातला नापास झालेला मुलगा, त्याला 10वी पास करून आज तो आमच्या सोसायटीचा चेअरमन आहे. मी मात्र तिथं आजही म्हणजे माझा भावंडा मात्र त्या ठिकाणी आज शिपायाचं काम करतो आहे आणि तो झाला आहे ग्रॅज्युएट. म्हणायचा हेतू काय, ही जी पतसंस्था आमची बँक होणार आहे, या बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पूर्ण देशातल्या लोकांना हाताला काम मिळणार तर आहेच, पण त्याचबरोबर आर्थिक जे काय आपल्याला म्हणजे अनेक गोष्टी करायच्या असतात त्यासुद्धा गरजा पूर्ण करायचं काम मला खात्रीने वाटतं की ही संस्था करणार आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि या लोकांना दाखवून दिलं पाहिजे की आजपर्यंत जसं आम्ही म्हणजे 1-2 गोष्टी सांगल्या जातात. या देशामध्ये 2 माणसं अत्यंत महत्त्वाची आहेत, एक ब्राह्मण आणि एक महार. का तर या दोघांनाच खऱ्या अर्थानं ज्ञान आणि शिक्षण कळालेलं आहे आणि त्यामुळं या दोघांनी जर मनात आणलं तर काय वाटेल ते करू शकतात हे विशिष्ट समाजाला कळाल्यामुळं आज तो समाज बाबासाहेबांच्याबद्दल, तो समाज आज बाबासाहेबांच्या आत्ता आरती ओळायला लागला आहे. कारण का की त्यांना आत्ता कळालं आहे की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी आरक्षण ठेवलं होतं, पण हे विदाऊट आरक्षण आमचं चालू झालेलं आहे आणि या विदाऊट आरक्षणातून आमची संस्था उभा राहते आहे. मी आव्हान करतो सर्व लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी यांचे श्रेयस घेऊन या बँकेला आपल्या देशामधली सर्वोत्तम बँक म्हणून नावजावी अशी विनंती करून मी माझे 2 शब्द पुरे करतो.